नवऱ्याला म्हटलं की आणूया का आपण गणपती, तर तो म्हणाला नाही आपण आपला पाठाऱ्यांचा गणपती. म्हटलं अरे असू दे ना, गणपती आणल्यावर वाईट कुठे होणार आहे, चांगलंच होणार आहे म्हटलं. आणि मुलांच्या ह्याच्यासाठी आपण म्हणतो म्हणून मी तो 1.5 दिवस का ठेवलाय, कारण की शूटिंग आणि त्यावेळी कसं नाटकाचे दौरे असायचे, सो आम्हाला 10-10 दिवस दौऱ्याला जावं लागायचं. नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. घरोघरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे. ढोलताशाच्या गजरात बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि तुमच्या लाडक्या कलाकारांच्या घरी मी आज आलेली आहे. त्यांच्या घराचा बाप्पा कसा असतो, त्यांचा थाट कसा असतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याआधी आपण बाप्पाकडे बघूया. किती छान बाप्पा, गोंडस बाप्पा दिसतोय. आणि हा बाप्पा कोणाचा आहे तर हा बाप्पा आहे तुम्हा आम्हा सगळ्यांच्या लाडक्या सुप्रिया पाठारे ताई यांचा. सुप्रिया ताई, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. सुप्रियाताई, खूप छान आहे बाप्पाची मूर्ती. खूप म्हणजे पाहता क्षणी अगदी खूप छान वाटतंय. काय सांगाल, काय खासियत आहे बाप्पाची आणि गेले किती वर्ष हा बाप्पा तुमच्या घरी बसतोय? आज आता आमच्याकडे जवळजवळ 18-19 वर्ष झाली. बाप्पाची खासियत म्हणजे आमच्याकडे इथे जवळच कुंभार म्हणून आहेत, त्यांच्याकडनं आम्ही आणतो. का माहिती नाही, आम्ही दरवर्षी ठरवतो आज इथून यावर्षी घेऊन येऊया, यावर्षी इथून घेऊन येऊया, पण शेवटी फिरून फिरून आम्ही परत त्यांच्याकडेच जातो. कारण मला असं वाटतं की त्यांच्याकडच्या ज्या डोळ्यांचं जे काम असतं ना, त्याचं मला वाटतं ते खासियत आहे. का माहिती नाही, तिकडे गेल्यावर म्हणजे पुढे कुठले ह्याच्यामध्ये दुकानात नाही म्हणत आपण, पण दुसऱ्या कुठल्या गणपतीच्या ह्याच्यामध्ये आपण जाऊच शकत नाही. ऍक्च्युली गेलो की आम्ही ते तिथेच बुक करतो आणि घेऊन येतो. बरोबर. गणपती कसा जल्लोषात आणला, सुप्रियाताई म्हटल्यावर तो डान्स माहोल तर सगळा होणार असतात. किती जल्लोष होता बाप्पा घरी येताना? ऍक्च्युली यावेळी नाही केले, कारण माझा जरा आवाज पण बसला होता आणि आता सिरियल चालू आहे, त्याचं शूट असतं मढला, त्यामुळे ते दगदग आणि जाम होत होतं. आता एनर्जी सेव्ह करायची तर मग संध्याकाळसाठी, कारण संध्याकाळी माझ्याकडे कार्यक्रम असतो. आमिर हडकर हास्य जत्रेचा, तो त्याचा अख्खी टीम घेऊन येतो आणि मग रात्री 9 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत आमच्याकडे भजन, गाणी, मजा, डान्स बिन्स सगळं चालू असतं. बरं, बाप्पासाठी काय नैवेद्य खास तुमच्या हाताने तुम्ही बनवलाय? मोदक तर बनवले असतीलच, बाकी काय खास असणार? खरं सांगू तुला, आता मला मोदक येत नाहीत. हो माय गॉड, सुप्रियाताईंना मोदक येत. तिकडे तुला नंतर मी घेऊन जाईन. तिकडे माझी बहीण आहे छोटी स्वप्नाली, ती बनवते खास मोदक. बरं, मग खाण्याचं कॉम्पिटिशन लागतं की मोदक? खाणं म्हणजे आता माझं कसं असतं की मी बाहेरून पण ऑर्डर करते, कारण इतकी लोक येतात की सगळ्यांसाठी. म्हणजे गेल्या वर्षी माझ्याकडे 250 उकडीचा मोदक संपला. बापरे. म्हणजे संध्याकाळी रात्री आम्हाला एक सुद्धा मोदक मिळाला नाही खायला. ताई, बाप्पा बरोबर प्रत्येकाचं एक वेगवेगळी कनेक्टिव्हिटी असते. तुमची काय कनेक्टिव्हिटी आणि तुमच्या बरोबर अशी काही प्रचिती घडली का बाप्पा सोबतची? माझ्याकडे खरं सांगू, आमच्याकडे असा म्हणजे आमचा पाठाऱ्यांचा गणपती हा इथे लुईसवाडीमध्ये आहे. माझे सुरत सासरे आहेत, त्यांच्याकडे असतो. पण माझी मुलगी लहान होती तेव्हा असं व्हायचं की अरे आपल्याकडे काहीच नाही, सगळ्यांकडे आरतीचे आवाज येत आहे, सगळ्यांकडे हे होत आहे ते होत आहे. तर मग मी नवऱ्याला म्हटलं की आणूया का आपण गणपती, तर तो म्हणाला नाही आपण आपला पाठाऱ्यांचा गणपती. म्हटलं अरे असू दे ना, गणपती आणल्यावर वाईट कुठे होणार आहे, चांगलंच होणार आहे म्हटलं. आणि मुलांच्या ह्याच्यासाठी आपण म्हणतो म्हणून मी तो 1.5 दिवस का ठेवलाय, कारण की शूटिंग आणि त्यावेळी कसं नाटकाचे दौरे असायचे, सो आम्हाला 10-10 दिवस दौऱ्याला जावं लागायचं. सो खूप दिवस आपल्याला ते, कारण त्याचं कसं यथाशक्ती सगळं करणं पण आलं पाहिजे, तर ते जमलं पाहिजे, म्हणून मग 1.5 दिवस ठेवला. पण तो आता असा झाला ना की आता पाठाऱ्यांचा गणपती जास्त प्रसिद्ध झाला. ताई, देव आपल्याला नेहमीच काही ना काही देत असतो. आपण कितीही मागितलं तरी ते अपुरंच असतं. आता आता काय इच्छा आहे देवाकडे, काय मागायचं? काय नाही, सगळ्यांना सुखी ठेव, सगळेजण छान निरोगी राहू दे आणि सगळ्यांच्या मनातल्या इच्छा आहेत तो बाप्पा आपल्याला न सांगताच पूर्ण करतो. त्याच्यामुळे आपण वेगळं काय मागायचं. ताई, तू छान गप्पा मारल्यास आमच्याशी, मला इथे बोलवलंस, इन्व्हाइट केलंस, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला सुद्धा सगळ्यांना, लोकशाहीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खूप मोदक खा, कारण हेच दिवस असतात उकडीचे मोदक. आणि नंतर आपण म्हणतो ना कधीतरी करू, असं कधीच होत नाही, ते ह्याच दिवसात होतात. त्याच्यामुळे करा, बिंदास खा, काही प्रॉब्लेम नाहीये. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा